हॅलो एव्हरीवन, मी भक्ती माटे, कल्पवृक्ष फाउंडेशन शेगाव येथील विद्यार्थिनी आहे. आपण आज आपल्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम हा असा कन्सेप्ट आहे जो आपण 5th-6th पासून शिकत आहोत. पण यावेळेस 10th स्टँडर्डमध्ये आपल्याला त्याबद्दल भरपूरशी माहिती शिकायला मिळणार आहे. तर बघूया मित्रांनो, आपण आपल्या चॅप्टरमध्ये काय शिकणार आहोत. तर आपण आपल्या चॅप्टरमध्ये फर्स्ट शिकणार आहोत पायथागोरस थेरम. नंतर सेकंड कन्सेप्ट आहे पायथागोरियन ट्रिपलेट, प्रॉपर्टी ऑफ 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल, प्रॉपर्टी ऑफ 45 डिग्री 45 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल, थेरम्स आणि मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आपल्या चॅप्टरचा आहे ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरुवात करूया. आपण आपला चॅप्टरमधला फर्स्ट कन्सेप्ट पायथागोरस थेरम हा शिकणार आहोत. पण तो शिकायच्या आधी आपण पहिले बघून घेऊया की हायपोटेन्यूस म्हणजे काय असतं. तर हायपोटेन्यूस म्हणजे नेहमी लक्षात ठेवायचं की जो राईट अँगलचे अपोजिट साईड असतात त्याला आपण हायपोटेन्यूस म्हणतो. इथे ABC हा 90 डिग्रीचा अँगल आहे, त्याच्या अपोजिट साईड म्हणजे ही AC आपली हायपोटेन्यूस आहे. हे नेहमी लक्षात ठेवायचं की 90 डिग्रीच्या अपोजिट साईड आपली हायपोटेन्यूस असते. तर पायथागोरस थेरम कसा अप्लाय करायचा, तर हा फॉर्म्युला नेहमी लक्षात ठेवायचा. हायपोटेन्यूस स्क्वेअर इज इक्वल टू साईड 1 स्क्वेअर प्लस साईड 2 स्क्वेअर. हा फॉर्म्युला आपण या ट्रायंगलवर अप्लाय करणार आहोत. तर हायपोटेन्यूस स्क्वेअर कुठला आहे, तर ABC म्हणजे हा आपला राईट अँगल झाला, त्याची अपोजिट साईड AC हा हायपोटेन्यूस, म्हणजेच AC स्क्वेअर इज इक्वल टू साईड 1 स्क्वेअर. म्हणजे हा AB, सपोज आपण कुठलीही पहिली साईड घेऊ तर AB, तर AB स्क्वेअर प्लस साईड 2 स्क्वेअर. आता राहिलेली आपली BC, तर BC स्क्वेअर. हा आपला पायथागोरस थेरम हा सगळ्यात इझिएस्ट कन्सेप्ट होता. तर चला मग आता दुसऱ्या कन्सेप्टकडे वळूया. तर फ्रेंड्स, आपला नेक्स्ट कन्सेप्ट आहे पायथागोरियन ट्रिपलेट. तर पायथागोरियन ट्रिपलेट हा यावर्षी नवीन आलेला कन्सेप्ट आहे, पण बेस्ड अपॉन पायथागोरस थेरमसारखाच आहे. फक्त फॉर्म्युला थोडा चेंज झालेला आहे, बाकी तोच आहे. आता पायथागोरियन ट्रिपलेटमध्ये लार्जेस्ट नंबर स्क्वेअर तुम्हाला कुठलेही 3 नंबर दिल्या जातील, त्यातला 3 पैकी जो लार्जेस्ट नंबर असणार त्याचा स्क्वेअर जर सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग 2 साईड म्हणजे राहिलेल्या 2 नंबर्सची त्यांची स्क्वेअर आणि त्या दोघा नंबरची स्क्वेअरची सम ही जर लार्जेस्ट नंबर स्क्वेअर एवढी येत असेल, तर ती व्हॅल्यू किंवा ते 3 नंबर्स पायथागोरियन ट्रिपलेट असे मानले जातात. तर पायथागोरियन ट्रिपलेट हा खूपच सोपा कन्सेप्ट आहे आणि ही खालील एवढे जे नंबर्स आहेत ते सर्व पायथागोरियन ट्रिपलेट आहे. आपल्या चॅप्टरमध्ये प्रत्येक एक्झरसाइज किंवा MCQजमध्ये हे पायथागोरियन ट्रिपलेट आपण प्रूव्ह केलेले आहे. आणि कधी कधी आपल्याला MCQजमध्ये विच ऑफ द फॉलोइंग आर पायथागोरियन ट्रिपलेट असेही विचारले जाते. तर यातले काहीतरी वाचून जावे, त्यामुळे आपला सॉल्व करण्याचा टाईम वाचू शकतो. तर नेक्स्ट कन्सेप्टकडे वळूया, जो की आहे आपला प्रॉपर्टी ऑफ 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल. प्रॉपर्टी ऑफ 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री ट्रायंगलमध्ये सांगितलेलं आहे, सपोज आपल्याला कुठलीही साईड ही फाइंड करायची असेल, तर या प्रॉपर्टी ऑफ 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री ट्रायंगलच्या थ्रू आपण हे प्रूव्ह करू शकतो. तर 30 डिग्री हा झाला, तर याची अपोजिट साईड म्हणजे QR ची व्हॅल्यू काय येणार आहे, तर 30 डिग्रीचा अपोजिट असा एक फॉर्म्युला आहे 1/2 इंटू हायपोटेन्यूस, म्हणजेच PR. QR इज इक्वल टू 1/2 इंटू हायपोटेन्यूस, म्हणजेच की हायपोटेन्यूस आपली PR आहे. तर जर आपल्याला QRची व्हॅल्यू फाइंड करायची असणार, कारण की ती म्हणजे 30 डिग्रीचा अपोजिट साईड आहे, तर आपण ती या फॉर्म्युल्याने फाइंड करू शकतो. पण
तेच जर आपल्याला हायपोटेनियस फाइंड करायला लावलं तर आपल्याला क्यू आर दिलेली असणार, म्हणजे आपण याने हायपोटेनियस पण फाइंड करू शकतो आणि जी 30 डिग्रीची अपोजिट साईड आहे क्यू आर ती पण फाइंड करू शकतो. आता राहिली 60 डिग्री. तर 60 डिग्रीची अपोजिट साईड म्हणजे पी क्यू इज इक्वल टू √3/4 इंटू हायपोटेनियस. अशा या दोघांचीही आपण जी व्हॅल्यू आहे, या दोघही साईडची जी व्हॅल्यू आहे ती आपण फाइंड करू शकतो. तर आपला नेक्स्ट कन्सेप्ट आहे प्रॉपर्टी ऑफ 45 डिग्री 45 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल. नेक्स्ट कन्सेप्ट आहे 45 डिग्री 45 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल. तर या ट्रायंगलमध्ये दोन्हीही जे हे अँगल्स आहे 45 45 डिग्रीचे आहे, यामुळे यांचे जे दोन्ही साईड आहे म्हणजे पी क्यू आणि क्यू आर हे इक्वल मेजर्सचे राहणार. यामध्ये पहिलाच रूल असतो की पी क्यू इज इक्वल टू क्यू आर. म्हणून सपोज आपल्याला पी क्यू फाइंड करायचे असणार आणि दोन्ही साईड फाइंड करायचे असणार आणि हायपोटेनियस दिलेला राहणार, तर आपण एका फॉर्म्युला आहे त्याने फाइंड करू शकतो. तर साईड अपोजिट टू 45 डिग्री कुठलीही घ्यायची. एक तर तुम्ही पी क्यू घेऊ शकता किंवा क्यू आर घेऊ शकता. आपण पी क्यू घेऊ. तर साईड अपोजिट टू 45 डिग्री इज इक्वल टू पी क्यू. पी क्यू इज इक्वल टू 1/√2 इंटू हायपोटेनियस. आणि पी क्यू